नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आता ही आहे दुपारची 5चं टायमिंग आहे. पाणी आता येणार त्यामुळे मी काय केलं, आज चहा बनवायला पण जरा थोडा वेळच झाला तर इथं चहा ठेवलेला आहे पहिल्यांदा. तर आता चहा वगैरे घेतल्यानंतर आपणाला झाडांचे थोडे पाला वगैरे पडलेला आहे कुंडीमध्ये, तो काढून जरा साफसफाई करायची आहे आणि झाडांना पाणी पण सोडायचं होतं. त्यामुळं पटकन आता चहा घ्यायचा आहे आपणाला. तर या सगळेजण चहा घ्यायला. आणि आता उन्हाळा खूप असल्यामुळं नाही, लवकर 4 वाजता म्हटलं तर ऊन जास्तच असतं. त्यामुळं आम्ही काय करतो, 5लाच चहा बनवतो. त्या टायमाला कसं ऊन वगैरे गेलेलं असतं आणि उन्हाचा चहा प्यायचा म्हटलं की मग जास्तच गरम व्हायला लागतं. तर इथं चहा वगैरे घेतलेला आहे. आता चहा वगैरे पिणार आहे आम्ही. आणि इथं आमच्या दारात केळीचं झाड लावलेलं, म्हणजे भरपूर आता 2-4 वर्ष झालं आमच्या दारात असे केळे आहेत. तर भरपूर केळे पण आम्ही असा खाल्लेले आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असाल. आता ही एक केळी मोठी झालेली आहे आणि जी पानं काय झाले, खराब झालेली लोंबकळत होती. त्यामुळे म्हटलं चला आता ही पानं आहेत ना, ही कट करून टाकावीत. आणि केळी अशा बऱ्यापैकी अशा मोठी झालेली आहेत. आता त्याला फळं येणारच आहे थोड्याच दिवसात. आणि भोवतानी पण अशी छोटी छोटी केळीची पिल्ले पण आता उगवलेले आहेत. तर हिला पण संध्याकाळी म्हटलं चला आता पाणी पण जरा थोडं सोडायचं आहे. आपल्या घरात विकत भरपूर असं मिळतं, पण आपल्या दारात असं थोडं जरी कुठलं फळ आलं तर आपल्याला खूप आनंद होतो. फूल किंवा फळ जरी आलं तरी. तर अशा प्रकारे पूर्ण पानं वगैरे कट करून टाकली आणि आता पाणी सोडायचं आहे. इथं पण अशी भरपूर अशी झाडं लावलेले आहेत आणि काय झालं, त्यामध्ये वरनं झाडांचा पाला असा पडलेला आहे कुंडीमध्ये. तर तो पाला मी काढून घेतला आणि जरा खुरप्यानं जरा हे केलं, म्हणजे त्यामध्ये हवा आतमध्ये गेली पाहिजे. पूर्ण पॅकच झालेल्या होत्या कुंड्या. इथं मंगल कलश पण आपला पहिला लावलेला आहे, तो पण असा छानपैकी असा आलेला आहे, बघू शकताय. आणि उंच झाला आहे आता. आणि काय होते, पाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. त्यामुळे खुरप्यानं मी जरा पाला काढून जरा खुरप्यानं हलवून घेतलेलं आहे आणि मग नंतर आपल्याला त्याला पाणी सोडायचं आहे. आम्ही काय करतो, दिवसातनं सकाळी एकदा पाणी सोडायचं आणि संध्याकाळी एकदा. कारण सकाळी जरी सोडलं, उन्हाच्या अगोदर जरा सोडलं तरी दिवसभर तापलेले असतात. त्यामुळे संध्याकाळी जरा ऊन गेल्यानंतर जरा पाणी सोडायचं. आणि दारात आपणाला जर बाहेर आलं ना, मनाला कसं शांत वाटतं की हिरवीगार झाडं बघून प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे दारात असं हिरवीगार झाडंही पाहिजेच. त्यामुळं बरेच असे भरपूर असे झाडं आम्ही लावलेले आहेत बघा. जांभळीचे आहेत, पुन्हा आवळा आहे, लिंबूचं पण झाड आहे. आमच्या इथे लिंबूचं पण झाड आहे मोठं. फळं वगैरे भरपूर लागलेत त्याला. आणि लिंबूचं झाड आता 2-3 वर्ष कलमी लावलेलं आहे, पण त्याला काय अजून फळ वगैरे अजिबातच येत नाही. आता कधी येईल काय सांगता येत नाही, कारण उन्हाळ्याची आपणाला लिंबूची गरजच असते. म्हणून मुलांनी काय केलं तर लिंबूचं झाडच आणून लावलं होतं कलमी. पण त्याला आता 2-3 वर्ष झालं, त्याला काय लिंबू वगैरे लागत नाही. आणि इथं जास्वंदीची फुलं पण लावलेले 2 प्रकारचे. आता ही नवीन एक लावलं आहे, त्याला आत्ता कळे आलेत. आता थोड्या दिवसात त्याला पण फुलं येतील. आणि इथं बघू शकता झाडांचा एवढा सारा सगळा पाला पडलेला आहे. रोज आम्हा दोघींना झाडू मारून मारून खूप कंटाळा येऊन जातो. म्हणजे आता जरी आज जरी झाडू सगळं मारून स्वच्छ केलं तर सकाळी बघितलं की पूर्ण अशी पानं गळलेली असतात खाली. मग रोजच्या रोज असं झाडून काढावं लागतं. ते इथं पण भरपूर अशी फुलं आलेली आहेत, बघू शकता इथं. आणि इथं गुलाब पण आलेलं होतं. ते काल सकाळी कटिंग केलं आणि इथं स्वामींच्या फोटोला तिनं घातलं अमृतानं. ते काय आम्ही शेअर केलेलं नाही. आता छोटंसंच आहे ते, आत्ता आणून लावलेलं होतं. त्यामुळे कधी तर 15 दिवसातनं महिन्यातनं त्याला एकच फुल लागते. भरपूर अशी फुलं काय काय ठिकाणी बघते अशी भरपूर लागतात, पण त्याला लागतच नाहीत फुलं. आणि इथं आवळ्यात झाड आहे बघा, भरपूर अशी आवळं पण लागलेले आहेत आणि छोटे छोटे आहेत. आता अजून काही मोठे वगैरे झालेले नाहीत. जरा मोठी झाली ना तर मग लोणचं वगैरे घातले की खायला पण खूप छान लागतं. आणि इथं झेंडू, मखमली नसतात का छोटी छोटी फुलं, त्याची पण अशी भरपूर अशी रोपं टाकलेले आहेत. ब्रह्मकमळ असे भरपूर भरपूर प्रकारचे झाडं असे लावलेले आहेत. मी काही सांगू शकत नाही. तर आता ही संध्याकाळची वेळ झाल्या, तर भाजी मार्केटमध्ये मी गेलते, भाजी वगैरे घेऊन आले. तर म्हटलं चला आज वांग्याची भाजी बनवू. खूप दिवस झालं वांग्याची भाजी बनवलीच नव्हती. मग आता लसूण वगैरे, जिरं, मोहरी, सगळं शेंगदाणं कूट, लाल तिखट घालून असं मस्त अशी भाजी आपल्याला आता बनवायची. आणि ही आपला घरचा मसाला आहे बरं का, घरात मी बनवलेला मसाला. कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे, मसाला भाजून वगैरे छानपैकी
मसाला बनवून आणला आणि ते छान बनला आहे बरं का. भाजी वगैरे मस्तच होते. हे जे पहिले पण आम्ही एक भाजी बनवलेली आहे, तर आता ही दुसऱ्यांदा मी भाजी बनवायला लागले. जर कुणाला मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरपोच मिळून जाईल. आणि मस्त झाला आहे बरं का. आपली भाजी बिजी एवढी छान बनते. त्याच्या पहिले काय एवढी भाजी खास बनत नव्हती, पण आता मस्तच भाजी बनायला लागली. तर भाजी आपली बनवून झाली. आता चपात्या पटकन बनवून घेते, म्हणजे मग जेवण वगैरे केलं की मग नंतर आपली दुसरी कामं करायला, भांडी वगैरे धुवायची, सगळी बाकीची कामं असतातच. तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जावा. आणि जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर आता गरम होतं आहे बरं का. संध्याकाळच्या टायमाला तर आपण जेवण बनवायचं म्हटलं ना खूप गरम होऊन जातं. त्यामुळे मला काय होतं पटपट स्वयंपाक बनवायला लागतं. तर आता मी काय केलं, मोठ्या मोठ्या चपात्या अशा बनवून घेतल्यात छानपैकी. वांग्याची भाजी. तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा आणि छोटासा एवढाच. तर व्हिडिओला लाईक नक्कीच करत जावा बरं का. ही अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी झाली. वांग्याची भाजी पांढरी का दिसते थोडी, कारण मी यात जास्त जरा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, त्यामुळे लाल काय दिसत नाही, ते पांढरीच थोडी दिसते. आणि आता खाली उतरून ठेवलं बघा, लाल कट आला आहे छानपैकी. आणि उन्हाळ्याचं जास्त तिखट आपणाला कसं सहन होतच नाही. तर चला बाय.